तर मित्रांनो, आज रविवार होता आणि शांततेचं वातावरण होतं आणि 2 दिवस पाणी एकदम पडल्यामुळे नदी नाले पॅक झाले. हे आमच्या बवळा नदीला बी भरपूर पाणी आलं आणि आम्ही घरीच होतो. घरी असल्यामुळे आम्हाला ट्रिपा जमतेम लागत होत्या. सकाळी शेंदूरनी मारली एक ट्रिप छोटी मोठी, काहीच काम नव्हतं. मग गावात त्याच्यासोबत बोलायपेक्षा आम्ही मस्त निवांत महादेवच्या मंदिरात आलो. तर महादेवच्या मंदिरात एकदम शांततेत बसलो. लय आनंद वाटला आणि आनंद करता करता मग मी म्हणलं चला आता थोडासा छोटा मोठा ब्लॉग बनवून घेऊ. तर ब्लॉग बनवताना तुम्ही ही नदी पाहू घ्या. डायरेक्ट इतकी भयान भरली आहे की बोलायचं काम नाही. म्हणजे 2च दिवसामध्ये ह्या नदीला डायरेक्ट अक्षरशः काहीच नव्हतं, तर 2च दिवसामध्ये इथला पाणी पडला. 2 दिवस झाल्या पुलावून पाणी चालत होतं, आता सध्या खालून चालू आहे. पण पाणी इतका पडला मित्रांनो भयान. म्हणजे पहा, निसर्गाचा असा नियम राहतो, पडत नाही ना, असा पडला की डायरेक्ट नदी नाले पॅक करून देतो. काही ठिकाणी तर पारोळा साईडला असा पाणी पडलाय की बरेचसे जनावरं मरले. पण आपल्याकडे जमते मी बरं आहे, महादेवाची कृपा आहे. हे आमचं हरेश्वर पिंपळावचं मंदिर. इथे आलं म्हणजे आम्हाला स्वर्ग आहे.